मला मी स्त्री होतो. ते म्हणले कसं जमल? ते म्हणले तुम्हाला काय करायचं? आता त्याला केस होते एवढा नागपंची, साडी बिडी घातली, नदबीत घातली, कानात ते सगळा साज श्रीचंद्रनाथ गोरख आहे. मग ते म्हणले तुझ्या गुरुची शपथ आहे तू कोणी, तू स्त्री नाही म्हणला. त्याला वाटलं आता प्रगट व्हायची शिक्षा काय. बरोबर. ते म्हणला हा मी शिष्य आहे म्हणला मच्छिंद्रनाथाचा. कोणला? मैनावतीला. ती स्वर्गाची अप्सरा होती. पण म्हणली मग सुवानीची भांडारातून काढून त्यांच्या भासमाच्या झोळीत टाकली. कोणत्या? गोरक्षनाथाच्या? मच्छिंद्रनाथाच्या. ते म्हणले आता शेवटची भेट. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज पुन्हा आपल्या सोबत आहे गया मावशी. तर या भागामध्ये आपण गर्भगिरी डोंगर सोन्याचा कोणी केला आणि मच्छिंद्रनाथांनी 33 कोटी देवांना जेवणाची पंगत कुठे घातली याविषयी माहिती घेणार आहोत. तर ह्या गया मावशी आहेत, यांचं वय 75 वर्ष असून यांची नवनाथ कथा ही संपूर्ण तोंडपाठ आहे. त्यातीलच काही भाग आपण यामध्ये चित्रित करत आहे. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मंडळींनो, या वृद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आपल्याला गयाबाई वारकरी या मावशी भेटलेल्या आहेत. थोडक्यात माहिती सांगतील. सांगा आता. ही गोरक्षनाथ माहितीच नव्हतं. ती टाकली आणि वन लागलं का असं गोरख ज्या हे मच्छिंद्रनाथ काय म्हणायची, गोरख दिल्लीतील दरपिक्षी. आता गोरक्षनाथ म्हणायचे आपण साधू संन्यासी, आपल्याला कसली भीती. हा आणि मग आपली चालायची. पण आता ही सोन आहे शिंगणापूर कशी. सोनई तुम्ही कुडाले? आम्ही शिवनेरी किल्ल्याचे. माहिती ते सोनई गाव माहिती? हा शिंगणापूर हे शनिदेव. हा शनिदेवाचे ते सोनई म्हणून गावी. मग ते आले, झाडी किर होती. ते म्हणले गोरख ही झोळी धर बर, मला तरी लघु शंका करायची. दिली त्याच्याजवळ. तर मला जड काय लागत, जड बघितलं ती सोन्याची. म्हणजे येतच देव होतं काय गोरू घेतली, दिली फेकून गोरक्षनाथांनी. आणि त्या वाजनाचा दगड टाकला. आणि मग पुढं आले वांबुरीचं भान तिथं ना गोरक्षनाथाच्या डोंगराला वर. हा माहिती खाली. वांबोरी गावाच्या तिथं वरती गोरक्षनाथ टेकडी. मंदिर आहे तिथे गोरक्षनाथ थोडं. आणि डोंगर आहे मंदिर डोंगरावरती. पण तिथं ते थांबले. ते म्हणले आपण इथं भिक्षा आणू, खाऊ म्हणले. आंघोळ्या बिंगोळ्या केल्या, भस्म नेतीने सारायला गेली. झोळीत पाहिलं दगड. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ लय शोक करायला लागला. तू गुरुमत झाला, तू आमक झाला, तू तमक झाला, वीट पुढं टाकून. ते म्हणले काय करायचं होतं विटाचं? काय करायचं? संन्यासी साधूला मला भांडारा करायचा होता म्हणजे. भांडाराला काय लागत म्हणजे? मग त्या गोरक्षनाथाच्या डोंगरापासून मच्छिंद्रनाथाच्या डोंगरापासून सगळं सोनं करून टाकलं. घ्या म्हणून ते म्हणे गोरक्षनाथांनी. म्हणजे ती गर्भगिरी डोंगर रांग ही अख्खी गोरक्षनाथांनी सोन्याची करून टाकली. म्हणजे ते गोरक्षनाथ टेकडी पासून तिकडे मच्छिंद्रनाथ गड जो आहे इथपर्यंत अख्खी डोंगर रांग सोन्याचीच केली. आणि मग इथं आले सगळी बोलली. 33 कोटी देव बोलली. कुठे? इथं. ह्या पठाराने सगळी विमानं उतरली होती. पुष्पक विमान त्या काळातली पुष्पक विमान. पुष्पक विमान. पुष्पक विमान 33 कोटी देव बोलली. आणि ही दोन पंक्ती डबल तर ती देवराई लागली तुम्हाला. तिथपर्यंत पंक्ती होती. म्हणजे सगळे देव येऊन ह्या इथं जेवले जेवायला. आणि मग त्यांना जेवण दिले. ज्यांना मंत्र द्यायचा होता त्यांना मंत्र दिले. आणि इंद्र आला पोपटाच्या रूपात. इंद्र चोरून विद्या ऐकली. ज्यांना विद्या देत होते ना. पण ते मच्छिंद्रनाथ महाराजांनी ओळखली. ते म्हणले इंद्रा तू चोरून ऐकली, पोपटाच्या रूपात ऐकली, सोपं व्हायची नाही. मग कुठं जायची? आणि मग इथं राहिले. पाणी नव्हतं. इथं बारव खाल्ली. म्हणजे ही जी बारव आहे
हे 33 कोटी देव ज्यावेळेस पंक्तीला आले त्यांना पाण्यासाठी बारव खोदली. हा. आणि आता पाणी राहतं, नाही तर पहिलं उगाच उन्हाळ्यामध्ये एवढा कुंड राहायचा. हा हा. पाऊस पड्यात राहतं पाणी, पण ते पाणी शिवरात्रीच्या पुढे लगेच पाणी नव्हतं. पण 7 कुंडीच्या कुंडात त्याच्यात थोडं पाणी, हांडाभर पाणी निघायचं देवाच्या आंघोळी पुरतं आणि पोजाऱ्याच्या आंघोळी पुरतं. परत पाणी नव्हतं. पायऱ्यात खाली मोठे. आणि मग गेले देव, हे देव मग इथंच राहिले. पार्वती सहित आदिनाथ आली. आता एवढी प्रार्थना दाखवली तुम्हाला म्हणून. समोर बघा याच्याकडे कॅमेराकडे. श्री आदिनाथा वृद्धेश्वरा, कृपावंता कृपा सागरा, दया घना श्री शंकरा, आलाशी त्वरा धावून या. मच्छिंद्रनाथाचे कृपा कटाक्षे, अद्भुत केले गोरक्षनाथे, डोंगराचे स्वर्ण तेथे, करून मच्छिंद्रा ते दाखविले. आला गोरक्ष आला, गर्भगिरी पर्वत म्हणती ताला, बोलविला पाळा सिद्धांचा, लक्ष्मी सहित विष्णू आले, सावित्री सहित ब्रह्मदेव आले, सती सहित देवेंद्र आले, कुबीर आले देवा सहित, दानव आले मानव आले, लक्ष आले गंधर्व आले, पार्वती सहित आदिनाथ आले, गणय आले सकळीक. ह्या सुवर्ण डोंगरी यज्ञ पूर्ण केला, देव निघाले आपल्या स्थळाला, आशीर्वाद देते गोरक्षाला, गौरविला तेव्हा सकळ देवे. आला गोरक्ष आला, मच्छिंद्र म्हणे श्री आदिनाथाला, आशीर्वाद देवा गोरक्षाला, गोरक्ष लागला चरणाशी. मच्छिंद्राने गोरक्षाला सांगितले, मी आशीर्वाद दिला जाण, मी येथे राहीना शंभू परिपूर्ण, उधर वया दिन जन. दिले आशीर्वचन गोरक्षाला, कोटी जन्माचा पातकी जाण, एका दर्शनानं मी उद्धार करीन, वृत्ती भावे करुणे जाण. दिले आशीर्वचन गोरक्षाला, दास रघुनाथ विनवित शे जना, मनुष्य जन्म नाही पुन्हा, लागा आदिनाथाच्या चरणा, जन्म मरण चुकवया. मच्छिंद्रनाथाचे कृपा कटाक्षे, अद्भुत केले गोरक्षनाथे, डोंगराचे स्वर्ण तेथे, करून मच्छिंद्रा ते दाखविले. माऊली माऊली गोरक्षनाथ माऊली, माऊली माऊली गोरक्षनाथ माऊली, माऊली माऊली गोरक्षनाथ. तर मंडळींनो, तुम्ही या कथेचा भाग 3 हा पाहिला. तर ही कथा संपूर्ण समजण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण याआधी भाग 1 आणि भाग 2 हे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. ते व्हिडिओ पण तुम्ही एक वेळेस नक्की पहा. म्हणजे 75 वर्षाच्या गया मावशींनी आपल्याला जी नवनाथांची एक वेगळ्या पद्धतीची कथा सांगितली, ही संपूर्ण कथा तुमच्या ध्यानात येईल. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय. पांडुरंगा हरी हरी.